मित्रांनो नमस्कार, कशा आहात? बरे आहात ना? कालच आपण एक 12 नंबरचा व्हिडिओ घेतला होता, शेड अपडेट बाहेरच्या बाजूने. आणि आज आपण 13 नंबरचा व्हिडिओ आज शूट करत आहोत. आता आपलं थोडंसं काम आपण थांबवलं आहे, बांबू आपले संपलेत त्याच्यामुळे. पण जेवढं झालं आहे तेवढं काम अपडेट देण्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ केला. हे बघा, पूर्णतः आपण हे निम्म्या शेडमध्ये बघा हे कंपार्टमेंट बनवलेत. हे बकरासाठी आहेत पूर्ण. खाली अशा पूर्ण बांबूच्या पट्ट्या दिल्यात. या च्यामध्ये गॅप आहे की ज्याच्यातनं मलमूत्र सगळं बाहेर जाईल. साईडने अर्ध आपण चटाई दिली आहे आणि खाली पूर्ण मोठ्या गॅपमध्ये पट्ट्या जोडल्या आहेत की ज्याच्यातनं हवा वगैरे पास होईल आणि बकरं बाहेर पण तोंड काढणार नाही. तर हा आपण मध्ये 6 फुटाचं हे पूर्ण शेड जे आहे 30 बाय 140 आहे शेवटपर्यंत. पण हा जो सेक्शन आहे 84 फुटाचा आहे की जिकडे बकरं राहणार आहेत. हे 12 बाय 14चे आपण कंपार्टमेंट बनवले. इथं डोअर राहणार आहे ह्या साईडला. परत हे कंपाऊंड, हे जे बांबू आहेत इथे याच्या ह्या साईडने आपले खाद्य ट्रे लागणार आहेत. अजून याला मध्ये बांबू पण येणार आहेत छोटे छोटे, म्हणजे बकरू यातनं बाहेर नाही येणार याच्यासाठी. वरती एकदम आपण पॅक केलेलं आहे पूर्ण क्वालिटी सुप्रीमची. आपण ताडपत्री टाकलेली 250 GSM जी हाताने फाटत वगैरे नाही. आणि त्याच्यावर पुन्हा बांबूच्या चटाई दिल्यात की ज्याच्यामुळे टेम्परेचर पूर्ण मेंटेन राहणे, एकदम थंड राहण्यासाठी आपण हे केलेलं आहे. आणि खालच्या बाजूला याच्या खाली जे तुम्हाला जागा आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या कोंबड्या राहणार आहे. विथ सर्वसाधारण 2-2.5 महिन्यात पूर्ण आपला प्रोजेक्ट कंप्लीट होईल. काम चालू आहे. ओके. आणि ही पुढचा हा जो सेक्शन आहे इथं पुढच्या सेक्शनचं हे आपलं पूर्ण काम राहिलं आहे की हे जे फ्लोरिंगला आपल्याला मटेरियल कमी पडलेलं आहे तर ते मटेरियल 1-1.5 महिन्यात आपण अरेंज करून हे पूर्ण करतो. त्याच्यामुळे हे पुढचं आपण सेक्शन इथं वरती आपलं एक ट्रेनिंग सेंटर, त्याचबरोबर ब्रूडिंग रूम, त्यानंतर एक छोटंसं बकरांसाठी ट्रीटमेंट सेक्शन, हॉस्पिटल म्हणू शकतो. आजारी बकरं कोंबड्या वगैरे असं आपण सगळं ह्या साईडला ठेवणार आहोत. आणि इकडे सगळा जो स्टॉक राहणार हा एकदम हेल्दी स्टॉक ह्या साईडला राहील. इकडे आपण एकदम चांगल्या पद्धतीने प्रॉपर काम केलेलं आहे. मला माझ्या माहितीत हाचा प्रोजेक्ट कुठेच नाही आहे, कारण हा मी 7-8 प्रोजेक्टचा अभ्यास करून त्याचं एकत्रित कॉम्बिनेशन करून फायदे तोटे लक्षात घेऊन हा प्रोजेक्ट डिझाईन केला आहे. मी सगळं 8-9 वर्षापासून ह्याच्यावरती अभ्यास करतो आहे ऑलरेडी. फक्त माझी स्वतःची जागा नव्हती, ती जागा गेल्या वर्षी आपण घेतली आणि मग आता आपण हे कामाला सुरुवात केलेली आहे. तर पुढचा व्हिडिओ आता थोडासा लेट येईल, कारण हे काम आता आपलं 1-1.5 महिन्याने जानेवारीच्या आसपास आपलं हे काम पुन्हा सुरू होऊन फेब्रुवारीमध्ये प्रोजेक्ट 100% कंप्लीट करण्याचा आपला मानस आहे. म्हणजे मार्च-एप्रिल नंतर आपला स्टॉक इथे आपण ठेवायला सुरुवात करणार आहोत. इकडनं सीडी वगैरे बनवलेली आहे फ्लोरिंग, हे पण आपण काम अर्धवट आहे. याच्यासाठी पण वेगळं आपण स्ट्रक्चर करणार आहोत. खाली फ्लोरिंगला बकरं घसरू नये वगैरे म्हणून ते पेंडिंगला ठेवलं आहे. थोड्याच्या त्याच्यावर अभ्यास चालू आहे. याच्यावरनं वर चढताना बकरं घसरू शकतात म्हणून हे आपण लावलेलं नाही आहे. तिथं वेगळं काहीतरी आपण नियोजन करतो आहे. तर कोणालाही ह्या प्रोजेक्टच्या याच्यासाठी मदत लागली वगैरे मला कॉर्डिनेट नक्की करू शकता माझ्याशी. मी नक्की मदत करेल. धन्यवाद.